आरक्षण वादात पुन्हा चर्चेत राहिलेले ते 3 GRची चर्चा सुरू झाली आहे। दुसरीकडे मराठा आणि कुणबी एकच आहेत की वेगवेगळे, यावरूनही पुन्हा वाद प्रतिवाद सुरू झालाय। पाहू। आरक्षणाचा वाद आता पुन्हा मराठा कुणबी मुद्द्यावर आलाय। कुणबी नोंदी ज्यांच्या आढळतील त्यांना सर्टिफिकेट द्यावंच लागेल असं पंकजा मुंडे आणि लक्ष्मण हाके म्हणतात। मात्र बोगस सर्टिफिकेट न देण्याची मागणी त्यांनी केली आहे। दुसरीकडे या आधीच्या सरकारच्याच कागदपत्रांमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचं खुद्द सरकारच मान्य करतं असं जरांगेंनी म्हटलं। तत्कालीन परिस्थितीमधल्या त्या राज्यातल्या तज्ञ विचारवंत, बरं याच्याही पलीकडे जाऊन सांगू का साहेब, सगळ्या महाराष्ट्राला माझी विनंती आहे, न्यायमूर्ती PB सावंत यांचं या आरक्षणासंदर्भातलं एक तेच जजमेंट देण्यामध्ये होते महाराष्ट्रामध्ये, त्यांचं सुद्धा खूप याच्यावरती चिंतन आहे, मनन आहे। त्यांनी सुद्धा रिझर्वेशन पॉलिसीविषयी खूप लिहिलेलं आहे। आरक्षणामुळं खूप काही मोठं आरक्षणामुळं आमचा आदिवासी बांधव आजही लाजरा बुजरा आजही वाड्या असं नाही आहे, फक्त एक पर्याप्त म्हणजे प्रतिनिधित्वाचं हे रिझर्वेशन आहे। म्हणजे कुणबी असेल आणि त्याच्या पुढं म लिहिलं किंवा त्याच्या मागं म लिहिलं म्हणजे तुम्ही कुणबी झाला। हा जो जावई शोध लावून जो सर्टिफिकेट वाटपाचा प्रोग्राम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो ओबीसी खऱ्या ओबीसीवरती अन्याय करणारा आहे। कारण हे कुणबीकरणाच्या कुणबी या एका शब्दाच्या म्हणजे 2004च्या GRच्या माध्यमातून हे ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट या माझ्या महाराष्ट्रामध्ये घातला जातो। हां, मराठा कुणबी आता सांगितलं ना की कुणबी हा वेगळा आहे। व्यवसाय तर दोघांचे सारखेच आहेत। जर यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून त्यांना पोटजात म्हणून उपजात म्हणून जर घेतली असली तुम्ही पोटजात म्हणून, कारण तत्सम शब्दाचा अर्थ असा होतो तसा, तोच नाही। उदाहरणार्थ मी आहे आणि माझ्यासारखा चेहरा समोरच्याचा पण आहे, तर तो तोच नाही होऊ शकत। माणसं म्हणू शकत नाहीत हा तो तोच आहे, लोक म्हणू शकतात हा तो तसाच आहे। तत्समचा अर्थ तसा होतो, तोच नाही होत। तर मग कुणबी मध्ये तत्समेन मराठा आहे तर त्याचा अर्थ होतो तसा, याचा अर्थ कुणबीसारखा तसा तो दिसतोय। त्यांच्या जर तसे दिसतात, उदाहरणार्थ माळी आहे, दुसरा फुलमाळी आहे, बेलमाळी आहे, अनेक त्यांच्यामध्ये प्रकार आहेत, तेली आहे, अनेक त्यांच्यामध्ये प्रकार आहेत भरपूर जातीचे। मग तो तसा दिसतोय म्हणून त्याची पोटजात घेतली। उदाहरणार्थ तो शेती करतोय म्हणून लांबून तो बी तसा दिसतोय शेती करणारा, तो बेल विकणारा दिसतोय तर तो फुल विकणारा दिसतोय, म्हणजे तसा तो दिसतोय तसा मराठाही दिसतोय ना। मग म्हणजे त्यांच्याकडे शेती आहे कुणबीकडं मराठवाड्यातल्या, आणि आमच्याकडे काय समुद्र आहे का, आम्ही काय वाटी आणतो की इकडं। विशेष म्हणजे गिरीश महाजन ज्या खानदेशातून येतात तिथं मराठा कुणबी समाज हा मराठा आहे। मात्र चर्चेवेळी मराठा आणि कुणबी वेगवेगळे असल्याचा दावा गिरीश महाजनांनी केल्याचं जरांगे म्हणाले। दुसरं म्हणजे मराठा आणि कुणबी समाजाचे देव सोयर रीतिरिवाजही वेगळे असल्याचा दावा हाकेंनी केला। कुणबी हा प्रवर्ग पूर्णतः वेगळा आहे। कुणब्याचे प्रकार तुम्हाला सांगतो। खानदेशी कुणबी आहे, जो खानदेशी कुणबी आहे ना तो कुठं राहतो, गिरणा व तापी नदीच्या आजूबाजूच्या खेड्यागावामध्ये राहतो। मग काळे कुणबी म्हणजे कोण, तर मूळ गोव्याकडचे कुणबी आहेत, ते कुणबावा करतात किंवा शेती घेऊन कुणब्याचं काम करतात, ते काळे कुणबी आहेत। वराडे कुणबी मध्य प्रदेश वराड प्रांतामधले जे वराडे कुणबी आहेत ते वराडे कुणबी। कोकणी कुणबी माझ्या रत्नागिरीच्या उत्तर भागात आणि कुलाबा जिल्हा म्हणजे आत्ताचा रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागातला कुणबी। आणि हे कुणबी हे मराठा समाजाच्या व्यतिरिक्त आहेत, वेगळे आहेत। त्यांचे देवदेवाक वेगळे आहेत, त्यांचा सोयरपण वेगळा आहे, त्यांचा रीतिरिवाज वेगळा आहे, त्यांचं राहणीमान वेगळं आहे। मराठा कुणबी एक नाही म्हणताना लाज वाटली पाहिजे की 21 जाती आहेत, धनगराच्या पोट जाती दाखवलेल्या आहेत, त्यांचे एकमेकाशी काही नातं आहे का? त्यातले अनेक देशमुख आहे, गणपतराव देशमुख तर देशमुख आहेत, मग ते भटके समाजाचे कसे नातेवाईक होतील आणि कसे त्यांच्या जातीचे होतात? शेगर देशमुख आहे, डांगे कानडे असे किती धनगरांच्या जाती, 21 जाती आहेत धनगरांच्या ज्या 3.5% कव्हर होतात, त्या सगळ्या ST मध्ये जायला पात्र नाही म्हणून 4 वेळेला त्यांचं STचं आरक्षण नाकारलेलं आहे। मग ते कसे धनगर होतात? आणि मग मराठा आणि कुणबी एक होऊ शकत नाही। 21 जाती धनगर कशा होतात? वंजारी आणि हे बंजारा एक नाही असं वधवा समितीचा अहवाल आहे, पण वधवा समिती म्हणली की हे दोन्ही एक नाही आहेत।
हे म्हणले ते वधवा समिती म्हणली दोन्ही एक नाही, त्यामुळे यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं. यांची लोकसंख्या किती आहे? 0.5% लोकसंख्या वंजाऱ्यांची, त्यांना 2% आरक्षण आहे. 180 जाती जर 83 क्रमांकाला आहेत ओबीसीच्या यादीच्या, 1967ला आरक्षण दिलं त्यावेळेस, तिथं कुणबी आहे, बाकीच्या जाती आहेत, त्याच्यात मेन जाती आहेत आणि मेन जातीच्या उपजाती पोटजाती ह्या त्यानंतर घेतल्या. 350-400 काय घ्यायच्या तेवढ्या पोटजाती म्हणून घेतल्या असल्या तर मराठासुद्धा घ्या. जर घ्यायच्या नसल्या तर त्या कशा घेतल्या याचं उत्तर आम्हाला द्या. काय त्यांचा व्यवसाय म्हणून घेतलंय? बागवान घेतलाय उदाहरणार्थ, तर बागवानाचा व्यवसाय शेती आहे म्हणून घेतलाय, तर बाकीच्या मुस्लिमांच्या शेती दाखवतो आम्ही तुम्हाला. बागायती शेती करतायत माळी म्हणून त्यांना दिले. आम्ही शेतकरी मराठ्यात दाखवतो. आम्हाला उत्तर द्या आता, उत्तर. ते तसले गोड बोलू नका आता. आमचा त्यांना विरोध नाही, तो एकटा सोडला तर बाकीच्याला विरोध नाही. तुम्ही आता उत्तर द्या. कायद्याने उत्तर पाहिजे ना तुम्हाला. आरक्षणाच्या वादात 3 सालांचे GR वारंवार चर्चेत आले किंवा त्यांचे दाखले दिले गेले. पहिला म्हणजे 1967 सालचा GR, दुसरा 1994 सालचा GR आणि तिसरा 2004 सालचा GR. 1967 सालच्या GR मध्ये इतर मागासवर्गीय जातींची यादी आहे. एकूण 180 जातींची संख्या यात आहे. या 83 क्रमांकाला कुणबीचा उल्लेख आहे. 1994 सालच्या GR मध्ये ओबीसी प्रवर्ग म्हणून आधी जे आरक्षण एकूण 14% होतं ते या GR मध्ये 30% करण्यात आलं. म्हणजे आधी विमुक्त जाती आणि भटक्या जमाती 4%, तर इतर मागास प्रवर्गांना 10% होतं. त्यात सुधारणा करून भटक्या विमुक्त जातींचे 4 गट केले गेले. त्यानुसार अविमुक्त जातींना 4%, ब 2.5%, क 3.5%, ड 2% आणि इतर मागास प्रवर्गांना 14% आरक्षण दिलं गेलं. म्हणजे 14%वरचं आरक्षण 30%वर करण्यात आलं. यानंतर येतो 2004 सालचा GR. यात इतर मागास प्रवर्गांच्या यादीत समाविष्ट केलेल्या जाती जोडण्यात आल्या. या GRच्या 83व्या स्थानी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असा उल्लेख आहे. यात सरकारनं म्हटलंय की नव्यानं समाविष्ट करावयाची तत्सम जात किंवा मूळ जातीचा अनुक्रमांक सध्या याच तत्सम आणि मूळ जात पोट जातीवरून दावे प्रतिदावे रंगतायत. याआधी जेव्हा फडणवीसांनी मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल भूमिका मांडली होती तेव्हा कायद्यातल्या तरतुदीत जात आणि पोटजात वेगळी नसल्याचं सांगितलं होतं. अध्यक्ष महोदय, कायद्यातल्या तरतुदी जाती करता पोट जाती करता वेगळ्या नाहीये आणि यातल्या अनेक अहवालांमध्ये जाती पोट जाती नाही, जातींच्या संदर्भातलं रिकमेंडेशन झालं. आता माझं उद्या कायद्यानुसार बोलायचं असेल तर मग मुस्लिम, ब्राह्मण, लिंगायतांसह अनेक जातींमध्ये कुणबी नोंदी मिळाल्या असल्यानं त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे. मुस्लिम समाज हे बघा, हिंदू धर्म हा सामाजिक उतरंडीमध्ये विभागला गेलेला आहे, पण मुस्लिम समाज हा धर्म म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या ज्या जाती आहेत सेम आडनावाची लोक आहेत, त्यामुळे त्यांच्यात जाती नसल्यामुळं, त्यांचा धर्म असल्यामुळं त्यांच्यातल्या जे काही कारू म्हणजे व्यवसाय आहे, पण त्यांना मुस्लिमामध्ये सामाजिक स्तर नाही आहे. म्हणून मग तिथल्या लोकलच्या ऑफिसर्सना परवानगी दिली आहे आपल्या कायद्यामध्ये, संविधानामध्ये, की तुम्ही लोकलला जा, त्याचा व्यवसाय बघा, तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही तिथंच त्यांना त्यांचं सर्टिफिकेट इश्यू करा. जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात, जे कायद्याने बोलायचं ना तुम्हाला आता, तर आता कायद्याने बोला. त्याच्यात 500 पटेलांचं नाव सांगतो, त्यांची कुणबीमधून नोंद निघाली, एकच नाव सांगतो. तुम्ही कशाचा आधार नसताना आरक्षण घेतलं? आम्हाला आधार आहे ना, सरकारी नोंदीचा, कायद्याचा आधार आहे. मुस्लिमांना आहे, मारवाड्याला आहे, ब्राह्मणांना आहे, ज्याला घ्यायचे मी नाव घेतो याच्यातले ते घेते, नाही तर नका घेणार. पण त्यांच्या कुणबी म्हणून निघाल्यात, त्यांना देणं आवश्यक आहे. तुम्ही कशा देत नाहीत? लोहार समाजाच्या निघाल्यात, काही कुंभार समाजाच्या निघाल्यात, का देत नाहीत तुम्ही? त्यांच्यावर का अन्याय करताय? ओबीसीत त्यांना का आरक्षण देत नाहीत तुम्ही? काय कारण आहे तुमचं न देण्याचं? यांना सुद्धा आता मिळालं पाहिजे, त्यांच्यावर बी अन्याय होता कामाला. आता हे संगच लफडं सगळं सुरू. आता 1156 त्यावेळेस पासून आम्ही कुणबी आहे. जो शेती करणारा, जो शेतकरी, त्याला कुणबी म्हणलं जातं.
आणि कुणब्याला प्रमाणपत्र मिळायला पाहिजे अशी मागणी जरंगे पाटलांनी केली आणि ती मागणी केल्यानंतर आमच्या गावात तपासणीला अधिकारी आले तर माझ्या गावातल्या सगळ्याच लोकांनी सांगितले की 500 कुणबी आहे. जर समजा 1156 पासून आजपर्यंत आमची नोंद कुणबी म्हणून जर असेल तर मी खरंच कुणबी आहे. जात पोटजातीच्या वादात लक्ष्मण हाके आणि पंकजा मुंडे देत असलेल्या तथ्यावर टीकाही होत आहे. 288 पैकी 150हून जास्त मराठा आमदार असल्याचा दावा लक्ष्मण हाके करतायत. मात्र ही आकडेवारी देताना त्यांच्या दाव्यानुसार मराठा कुणबी एकच आहेत. मग आरक्षणाचा विषय आल्यावर ते दोघं एकत्र नसल्याचं का बोललं जातं अशी टीका आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटेंनी केली आहे. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. आणि या सहकारानं या माझ्या महाराष्ट्राचा पुरता बट्ट्याबळ करून टाकला. सहकार फक्त एका विशिष्ट जातीच्या हातामध्ये, त्याची मालकी फक्त एका विशिष्ट जातीच्या हातामध्ये. आणि माझ्या महाराष्ट्राचं जी इकॉनॉमी आहे, माझ्या महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे, त्या महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं बजेट या लोकांसाठी खेरापत वाटल्याप्रमाणे वाटलं जातं. आणि आमच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी माझ्या या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये 1% बजेटसुद्धा हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र देत नाही. ही खंत आणि खेद मला इथं व्यक्त करावासा वाटतो. तुम्ही नाही आहेत का सत्तेमध्ये? तुमच्या आमदारांची संख्या कमी वाटते का तुम्हाला? सरासरी 180, 288 पैकी 160 ते 180 मराठा आमदार राहतात. म्हणजे आरक्षणाचं लायकी शोधायची, आरक्षणाची पात्रता शोधायची तर मराठी आरक्षणात येऊ शकत नाही. जेव्हा तुम्हाला मराठ्यांचं डॉमिनन्ट सांगायचं, राजकारणात यांचं सत्ता सांगायची, तेव्हा मराठा कुणबी एकच असतात. हा दुट्टप्पीपणा आहे. महात्मा फुले म्हणतात या महाराष्ट्रामध्ये महारापासून ब्राह्मणापर्यंत सगळे मराठे आहेत आणि हे जे मराठे म्हणून घेतात हे सगळे कुणबी आहेत. शेतकऱ्याचा आसूड हा महात्मा फुलेंनी मराठा कुणब्यासाठी लिहिला आणि दयनीय अवस्था मराठ्यांची झाली असं 1883ला महात्मा फुले सांगतात. बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बरो 1919ला दिलेली साक्ष, सायमन कमिशन, रॅमसे मॅकडोनल्डचा निकाल आला त्याच्यानंतर दिलेलं टिपण, 1935च्या कायद्यामध्ये मराठ्यांचं समावेश रिझर्वेशनमध्ये बाबासाहेबांनी मराठ्यांची वारंवार बाजू लावून धरली रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये. महात्मा फुले मराठ्यांना दयनीय अवस्था म्हणून सांगतात. शाहूंनी 1902ला आरक्षण दिलं, त्या सगळ्या जातीमध्ये मराठा समाज होता. हे कुठले शाहू फुलेंचं नाव सांगतात? बघा, हे देखील आश्चर्य आहे की नाही. मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं. मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, फी सवलतीची योजना असेल, हॉस्टेलची योजना असेल, स्वाधारची योजना असेल, या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या. आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला, 80 पासून ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. त्यांच्या पडल्यात मतं गेली, त्यांच्याकडे मतं गेली. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाहीये, हाही बुद्धिभेद टिकणार नाहीये. तुम्ही ते मागचे पाडे गिरायचं बंद करा. कोणचे? मी आरक्षण दिलं, पुढचं तुम्ही सांगताय आम्ही इतकं मराठ्याला दिलं, सारथी दी, आमकं दी, महामंडळ दी. ज्याने 80 वर्षापासून काही दिलं नाही मराठा समाजाला, 80 सालापासून दिलं नाही, त्याच्याकडं मतदान गेलं. ते का त्याला ते तुपाचे डबे देतो का आम्हाला? ते सगळ्यांना माहिती आहे ना वाटोळं केलंय म्हणून.
मग त्याने चूक केली म्हणून तुम्हाला करायची का, असं म्हणणं आहे तुमचं? शेवटी तुम्ही लय अन्याय करायला लागला आई बहिणीवरती, माझ्यावरती गेम टाकायला लागलात, पण लोक फोडून पत्रकार परिषदा तुम्ही घ्यायला लागलात. आताही ओबीसी समाज तुम्ही उठवला म्हणून समाज तुमच्यावर नाराज होतोय, म्हणून मतदान 80 सालापासून देण्यात म्हणून चाललंय तिकडं. याला दोषी तुम्ही आहेत. पण मग त्यांच्याकडे मत गेलंय मराठ्यांचं असं तुमचं म्हणणं आहे. तुमच्याकडनं गेलं का? तुमचे 42 होते तवा, आत्ता बी काही व्हायना तुमचे खासदार निवडून आलेतच ना, 9-10 व्हायना, मराठ्यांनी मतदान आहे ना त्याच्यात. कसा आरोप लावू शकता राव तुम्ही? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.